नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट हे विधान भवनामध्ये केलेलं आहे. कदाचित हे स्टेटमेंट आपल्यापैकी बहुतेकांनी पाहिलं असेल, ऐकलं असेल, त्यावरती चिंतन आणि मनन सुद्धा केलेलं असेल. अनेक जण असे म्हणतात किंवा माननीय फडणवीस साहेब यांनी सुद्धा हा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी स्वतः असं म्हटलं की जर समजा मी किंवा माझ्या एखाद्या मंत्र्यांनी प्रशिक्षणासंदर्भामध्ये जर असं म्हटलं असेल की प्रशिक्षण पूर्ण झालं की विद्यार्थ्यांना जर आम्ही परमनंट नोकरी देणार असू, आमच्यापैकी असं कोणी म्हटलं असेल तर मी संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी तयार आहे किंवा त्यांचा जो प्रस्ताव आहे राजीनाम्याचा तर तो थेट राज्यपालांकडे पाठवेल. या बाबतीमध्ये अनेक वेळा कठोर भूमिका सुद्धा प्रशिक्षणार्थी बांधवांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. ते व्हिडिओ जगजाहीर आहेत, यामध्ये काही शंका नाही. परंतु ज्यावेळेला एखादा नेता, विशेषतः मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब विधान भवनामध्ये काय बोलतात त्याला खूप महत्व आहे. ते इतर ठिकाणी काय बोलतात, उदाहरणार्थ पत्रकार परिषदेमध्ये काय बोलतात, सार्वजनिक सभांमध्ये काय बोलतात, याला फारसं महत्व नाही. विधान भवनामधला त्यांचा प्रत्येक शब्द हा रेकॉर्डवरती असतो. बाकी जे बोलतात ते जरीही व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये आलेलं असतं, वृत्तपत्रांमध्ये येत असेल तरी सुद्धा त्याला फारसं महत्व नसतं. कारण की ते वाळवंटामध्ये नदी आणू शकतात किंवा पर्वतावरती उलट्या दिशेनं नदी वाहू शकतात. राजकारणी काही सुद्धा बोलू शकतात. माननीय फडणवीस साहेबांनी विधान भवनामध्ये नेमकं स्टेटमेंट काय केलेलं आहे ते आपण एकदा व्यवस्थित ऐकू आणि मग त्यावरती भाष्य करू आणि प्रशिक्षणार्थी बांधवांचं भविष्य नेमकं कसं असणार आहे त्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करू. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या काही घटना मागच्या काळामध्ये या ठिकाणी झालेल्या आहेत किंवा होत आहेत, हे निश्चितच प्रशिक्षणार्थी बांधवांना प्रचंड दुखावणारे आहेत, यामध्ये काहीही शंका नाहीये. सुरुवातीला आपण माननीय फडणवीस साहेबांचं ते स्टेटमेंट ऐकूयात की जे त्यांनी युवा प्रशिक्षण धोरणासंदर्भामध्ये बोलताना विधान भवनामध्ये ते बोलले आहेत. प्रशिक्षण हा विषय आला होता. ज्यावेळी आपण हा प्रशिक्षणाचं धोरण घोषित केलं होतं त्याच वेळी आपण सांगितलं होतं की 11 महिन्याकरता प्रशिक्षण आहे आणि म्हणून आपण साधारणपणे आपल्या मुलांना कुठेही नोकरीला गेले तुमच्याकडे काय अनुभव आहे हा विचारला जातो आणि असा अनुभव नसल्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळत नाही. म्हणून जवळपास लाखभर मुलांना आपण वेगवेगळ्या विभागांमध्ये 11 महिने काम दिलं आणि त्यांना सर्टिफिकेट दिलं की हे काम यांनी केलं आहे. ते कुठे नोकरीला जातील तर त्यांच्याकडे एक राज्य सरकारमध्ये काम केल्याचं सर्टिफिकेट असेल. पहिल्याच दिवशी आपण क्लिअर कट सांगितलं होतं कोणालाही आपल्याला बॅकडोर एंट्री देता येणार नाही. त्यामुळे प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर त्यांना दुसरीकडेच नोकरी पाहावी लागेल. त्यामुळे त्या संदर्भात मला असं वाटतं की कुठलंही कन्फ्युजन असू नये. कोणीतरी सांगितलं, मला वाटते भास्करराव बोलले की आमच्याकडे काहीतरी रेकॉर्ड आहे, तर माझ्याकडे नक्की तो रेकॉर्ड पाठवा तुम्ही किंवा ती काही क्लिप आहे. ज्या मंत्र्यांनी म्हटलं असेल की यांना परमनंट करतो त्या मंत्र्याचा प्रस्ताव राज्यपालांकडेच पाठवतो. युवा प्रशिक्षण तर हा विषय आला होता. मित्रांनो, त्यावेळी आपण हा प्रशिक्षणाचा आहे ते माननीय फडणवीस साहेब यांनी स्वतः जाहीर स्टेटमेंट केलेलं आहे विधान भवनामध्ये. आता एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण उहापोह करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच काही गोष्टी आपल्या अशाही निदर्शनास येतील की ज्या असं म्हणता येईल आपल्याला की माननीय फडणवीस साहेब हे तर बोलले होते, आता मात्र ते नाही म्हणत आहेत किंवा त्यांनी जो न्यूज 18 जो हिंदी मीडियाचं नेटवर्क आहे त्याला सुद्धा ते बोलताना त्यांनी असं म्हटलं होतं की आपण बहुतांशी असं बघूयात की जे विद्यार्थी ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत त्यांना त्याच ठिकाणी नोकरी लागेल. आता त्यांनी हे बोलत असताना कदाचित सरकारी आस्थापनेमध्ये सुद्धा प्रशिक्षणार्थी बांधवांना घेतल्या जाणार आहे याचा विचार कदाचित त्यांनी केलेला नसावा किंवा या संदर्भातली माहिती त्यांना त्यावेळेस नसावी, अशा पद्धतीचं एकंदरीत चित्र आहे. परंतु जर अशी परिस्थिती असेल तरी सुद्धा ज्या वेळेला धोरण निश्चित करणारी माणसं जाहीररित्या एखादं वाक्य बोलतात तर त्यावरती विश्वास ठेवून सर्वसामान्य लोक हे त्यांच्याकडे बघत असतात, त्यांना निवडणूक प्रक्रियेमध्ये तशा पद्धतीचा प्रोत्साहन देत असतात किंवा त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहत असतात. निवडणूक झाल्याच्या नंतर जर अशा पद्धतीचे विधान येत असेल की नाही आम्हाला हे म्हणायचं होतं आणि आम्ही म्हणण्याचा अर्थ हा झाला की ज्या पद्धतीने मिस इंटरप्रिटेशन नावाचा प्रकार किंवा शब्द माननीय सत्यजित तांबे साहेब आणि त्यानंतर माननीय मंगलप्रभात लोढा साहेब यांनी विधान भवनामध्ये विधान परिषदेमध्ये बोलून दाखवला, ह्या अशा घटना घडत राहतात. परंतु ह्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं प्रचंड मोठं नुकसान होतं. याही वेळेला तेच झालेलं आहे.
प्रशिक्षणार्थी बांधवांना रोजगार मिळणं हे साहजिकच अपेक्षित आहे. इतका मोठा निधी जर खर्च करत असेल, राज्य शासन खर्च करत असेल, आता प्रश्न असा पडतो की ठीक आहे, त्यांना सरकारी आस्थापनेमधला अनुभव यावा आणि याचा उपयोग त्यांना खाजगी आस्थापनेमध्ये व्हावा, अशा पद्धतीचा हेतू मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी व्यक्त केला. परंतु इतका माफक प्रश्न आहे, हे लहान लेकराला सुद्धा लक्षात येईल की जर समजा एखाद्या विद्यार्थ्याने ग्रामपंचायतमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलं असेल, आता मी ग्रामपंचायत हे फक्त नॉमिनल म्हणून उदाहरण घेतोय, तर असे अनेक सेक्टर आहेत की सरकारी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणचा अनुभव हा खाजगी क्षेत्रामध्ये वापरलाच जात नाही, कुठंच वापरला जात नाही. कसं काय होणार आहे? शक्यच नाही ना. तर अशा विद्यार्थ्यांसोबत मात्र कुठंतरी म्हणजे फार वाईट दिवस आलेले आहेत किंवा त्यांच्यासोबत काहीतरी चुकीचं घडते अशी भावना प्रशिक्षणार्थी बांधव सातत्याने व्यक्त करत असतात. याबद्दल प्रशिक्षणार्थी बांधवांचं तुमचं नेमकं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा. सध्या प्रशिक्षणार्थी बांधव ज्या फेज मधून जात आहेत, एकतर बेरोजगारी आहे, लग्न होत नाहीयेत, कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. महिला जरी भगिनी असतील तरी सुद्धा त्यांच्यावरती निश्चितच या सगळ्या गोष्टींचा दबाव आहे की 11 महिने आयुष्यामधले महत्वाचे आपण एका मोठ्या योजनेसाठी दिले. साहजिकच काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होते, काही विद्यार्थी नोकरी करत होते, ते नोकरी सोडून आले. या सगळ्या गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरती, एकंदरीत त्यांच्या विचार प्रणालीवरती, कौटुंबिक अवस्थेवरती सुद्धा परिणाम होत आहे. तुमच्यासोबत नेमकं असं काही घडलंय का, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपला प्रयत्न सुरू आहे, तो निश्चितच शेवटपर्यंत हा लढा सुरू राहील. राज्य शासनाने जो 6 कलमी कार्यक्रम विद्यार्थ्यांना दिलेला आहे, त्यामधून प्रशिक्षणार्थी बांधवांना जास्तीत जास्त आपल्याला काही फायदा उपलब्ध करून देता येईल का? त्यांना लोन असेल किंवा कमी व्याजदरामधले जे काही कर्ज प्रक्रिया असतील त्यांच्याबद्दल आपण माहिती देण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करणार आहोत. रोजगार मेळाव्यांची माहिती सुद्धा आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊयात, म्हणजे जेणेकरून किमान ते त्या ठिकाणी तरी अप्लाय करू शकतील. त्याचबरोबर विविध स्किल्स कोर्सेस जे आहेत की ज्याच्यामध्ये आचार्य चाणक्य, कौशल्य विकास केंद्र असतील किंवा त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती असलेल्या ITIच्या माध्यमातून जे अल्प मुदतीचे कोर्सेस आहेत, शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत, त्यामध्ये विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने फायदा घेता येईल किंवा त्या माध्यमातून रोजगार किंवा स्वरोजगार उपलब्ध करता येईल, याबद्दलची जी काही माहिती आपल्याला मिळेल ती 100% तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चित प्रयत्न करू. तुर्तास एवढंच. काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.